जोराची हवा सुटलेली आहे. जळगाव राजा सरळ जाऊ का? गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॉर्निंगचे 9 झालेत आणि आज थोडी गडबड आहे. ओवीला स्कूलला नेऊन घालायचं आहे आणि त्यामुळे आपण आज कंपनीत आलो. कंपनीतून बुलेट घेऊ आणि आपल्याला आज खूप दूर जायचं आहे. पाहू शकता तुम्ही. ओवी जस्ट ओवीला ड्रॉप केलं आणि आपण आता सिल्लोडसाठी चाललो आहे. जस्ट सेटअप तयार केला आणि बाहेर आलो स्कूलच्या. तर आणि एक गजू शेट दिसला आपल्याला, स्वराज भाई त्याच्यासोबत आहे. आता आम्ही पिंपळनेरचं दर्शन घेण्यासाठी चाललो. पिंपळनेरचं दर्शन घेण्यासाठी चाललो. सो ते थांबलेत तिथं. जय श्रीराम. जय श्रीराम. कट करून टाकते. मित्रांनो, तो जस्ट आता आपण फ्यूल भरून घेतलं बाईकमध्ये. माईक पण कनेक्ट केला आहे आणि आपला मोबाईल पण कनेक्ट केलेला आहे. सो आपल्याला कुठं थांबायचं काम पडणार नाही. पुढे ट्रॅफिक पोलीस दिसत आहे. थांबवणार तर नाही आपल्याला, बट थांबवलं तर आपल्याला थंबनेल मिळून जाईल. नाही, थांबवलं नाही. चांगली गोष्ट आहे. टाईम वाचला आपला तेवढाच. आधीच उशीर झाला आहे. 10 वाजले. 9 वाजता निघालो होतो. अख्खा फक्त देवगडच्या पुढं आलो आहे. भद्रा मारुतीला जाण्याचा प्लॅन ठरला आहे. सो आपल्याला ते जवळ होतं, बट आपण हा लाँग कट यूज करतो आहे कारण की नवीन रस्ता आहे, तो पण एक्सप्लोर होईल त्या कारणाने. आणि आपल्याला भरपूर दिवस झाले, मे बी वर्षच झालं असेल, राजूरच्या गणपतीचं दर्शन घेतलं नाही. दर्शन पण घेणं होईल आणि नवीन रस्ता असल्यामुळे काहीतरी नवीन अनुभव येईल. आपण आता पहिले राजूरला जाणार आहे. राजूरहून फुलंब्रीहून भद्रा मारुती आणि त्यानंतर मग आपण ठरवूयात सिल्लोड मार्गे. सोलरचा प्लांट आहे, त्याच्याबद्दल माहिती देईल मी. माझा प्लॅन चालू आहे की एक असा व्हिडिओ काढायचा ज्यामध्ये मी सगळं एक्सप्लोअर करेल. जसं की आज जाऊन तुम्हाला एक्सप्लोअर करेल की काय आहे हे. तुम्ही जे पाहू शकता ना, हे काय आहे, कसं वर्क करतं आणि याचं काम काय आणि हे कोणाचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे की प्रायव्हेट आहे, ते सगळं एक्सप्लोअर करेल जेणेकरून तुम्हाला पण माहिती होईल त्याबद्दल. राजुरीतनं 17 किलोमीटर दिसत आहे. सो लेट्स सी. पहिले खूप रस्ता खराब होता. पुढं काम अजून तसंच वाटतं बाकी. गणपतीचं मंदिर इथनं आता क्लिअर दिसायला लागलंय. थोड्या दूर अंतरावर आहे, मे बी 5-6 किलोमीटर असेल. इथनं आता राईड घ्यायचं आहे. राईड घेतलं गर्दी नव्हती, खूप छान दर्शन झालं. तिथे
रेकॉर्डिंग पण अलाउड नाही आहे. स्वच्छता तर गजानन महाराजांच्या संस्थांसारखी स्वच्छता आहे इथं पण. इथे महादेव विठ्ठल मंदिर आहे. इथे मे बी अलाउ असेल रेकॉर्डिंग. अन्नपूर्णा मंदिर, छान वातावरण झालं. राजूर, छान वाटतं. टाइम कमी आहे आपल्याजवळ, आपल्याला पुढं पण जायचंय. आता आपण बाहेर चाललोय बाईकजवळ. गणपती बाप्पा मोरया. ॲपल मॅप 1.5 तास दाखवत आहे फुलंब्रीला जाण्यासाठी. सॉरी, फुलंब्री नाही, भद्रा मारुतीसाठी 1.5 तास दाखवत आहे. बघूयात आपण किती मिनटात कव्हर करू शकतो. आता जस्ट दाभाडीच्या बाहेर आलो. खूप जास्त हवा सुटली इकडं. जास्त हवा सुटलेली इकडं, त्यामुळे थोडं अडचण जाते. त्यामुळे आरामशीर चालावं लागतं. ग्रेट. आपण जस्ट सिल्लोड क्रॉस केलं आहे. मला वाटलं रस्ता हुकलो की काय आपण, पण तसं काही झालं नाही आहे. आपण बरोबर रूटवर आहे. जस्ट मी आता सिल्लोडच्या बाहेर आलो. खूप जोराची हवा सुटलेली आहे. मी जस्ट फुलंब्रीच्या बाहेर आलो आहे. मागं एक छोटं गाव लागलं होतं, मला वाटलं तेच फुलंब्री आहे की काय, पण त्याच्या थोडं पुढं आल्यानंतर कळालं की आता ते फुलंब्री नव्हतं. फुलंब्री जेव्हा मी एंटर झालो, एवढं मोठं मार्केट आहे ते फुलंब्री. मला वाटलं तालुका आहे ठीक आहे असं म्हटलं, बट खरंच खूप मोठं आहे. एक जेव्हा आमचा बुलढाणा जिल्हा आहे त्या बुलढाण्यापेक्षा मोठं मार्केट मला फुलंब्रीचं मार्केट वाटलं. म्हणजे बुलढाणा तेवढं मार्केट नाही, तेवढं फुलंब्री तालुक्यात आहे. चांगली गोष्ट आहे. खूप मोठं मार्केट होतं. जस्ट आता बाहेर आलो आहे. खूप जोराची हवा सुटलेली आहे. बघूयात आता. खुलताबाद इथून काय 25 किलोमीटर आहे अप्रॉक्स. सो चालतं आहे. आलो आहे आपण आता भद्रा मारुतीच्या मंदिरात. गर्दी खूप आहे. बाहेरच एवढी गर्दी आहे ना. आज आत जायचं राहिलं आहे. आता पाहू. नको ताई. नाही नाही नाही. प्रमाणे छान दर्शन झालं. आज काय आता एकादशी, सो काही खायला जमणार नाही. एकादशीच्या दिवशी उपवास धरत असतो मी.
मी दिवसभर काहीच खात नाही बाय द वे, फक्त पाणी पित असतो. पाणी प्यायचं आहे आता, सकाळपासून पाणी पिलेलं नाही आहे, खूप तहान लागली आता. सो पाणी पिऊयात आणि परत आता आपण आता इथनं याला सिल्लोडसाठी चाललो आहे. जस्ट पाणी फिनिश केलं. सिल्लोडच्या पुढं आलो, भोकरदनच्या थोडं जवळ आहे. थांबलो होतो थोडं पाणी पिण्यासाठी. भोकरदनपासून आहे एक शॉर्टकट आहे, बघूयात. जर रस्ता चांगला असेल तर त्या रूटने जाऊया, नाहीतर मग भोकरदन, राजूर आणि जळगाव असं जावं लागेल. भोकरदनला पण मी फर्स्ट टाईमच चाललो आहे. यापूर्वी मी जाफराबादपर्यंत चाललेलो आहे. भोकरदनला काही जायचं काम पडलं नव्हतं. भोकरदनमध्ये स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं. चांगली गर्दी राहते भोकरदनला पण. बाजार आहे मे बी आज भोकरदनचा, त्यामुळे जास्त गर्दी आहे. काका जळगाव राजाला जायचं होतं. जळगाव राजा सरळ जाऊ का? बरं, राजूरकडून. हां ठीक आहे, बरोबर, धन्यवाद. बरोबर आहे, मला वाटलं रस्ता चुकला की काय, आणि तिथं कुठं काही बोर्ड वगैरे असं काही दिसलंच नाही. आता आपण राजूर मार्गे जळगाव राजाला जाणार आहे. आपण आता केदारखेड्यामध्ये आलेलो आहे.
हाय गाईज, तर ब्लॉग इथेच एंड करावं लागणार आहे. राहिलेले काही कामं होते ते जस्ट फिनिश केलेत. 4 वाजता आलो होतो तर आता 7 वाजून गेलेत. तो आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर काही वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच गाईज. असा सपोर्ट कायम राहू द्या.